नमस्कार मंडळी. टिफिनसाठी पालकची भाजी बनवताय तर अशा पद्धतीने बनवून पहा. सर्वात पहिले पहा, मी स्वच्छ पालक धुवून घेतलेला आहे आणि त्याला बारीक कापून घेतलेली आहे. त्यासोबतच कांदा टोमॅटो मोठा मोठा कापून घेतला. लसूण अद्रकची मोठी मोठी पेस्ट करून घेतलेली आहे. आता मिक्सरला कांदा घालून तो बारीक करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच टोमॅटोची ही पेस्ट करून घेतली. आता बारीक कापलेला पालक एका प्लेटमध्ये घेतलेला आहे. एवढ्या पालकसाठी मी अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही जेवढा पालक घेतलाय त्याप्रमाणे बेसन घेऊ शकता. त्यामध्ये आता मी कोथिंबीर, लसूण अद्रकची पेस्ट, हळद, जिरे, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे सर्व घालून छान मिक्स करून घेतलेले आहे. आता मी यामध्ये छान शिजवून घेतलेला आणि बारीक केलेला बटाटा ऍड करणार आहे. तर बटाटा ऍड केला की हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडेसेच पाणी लावून याचं छान मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. आता गॅसवरती कढई ठेवली. त्यामध्ये 2 माप तेल घालून अद्रक आणि लसूणची पेस्ट छान कलर चेंज होईपर्यंत परतून घेतली आणि त्यामध्येच कांदा घालून त्याचाही कलर चेंज करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी ऍड करणार आहे टोमॅटोची पेस्ट पण छान शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये. आता ह्या बनवलेल्या पालकच्या पिठामध्ये मी थोडासा वाटाणा घालून घेतलेला आहे आणि छान याचे असे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत. मग एका चाळणीला असे तेल लावून घेतले आणि त्यावरती सर्व गोळे ठेवून घेतलेले आहेत. आणि आता हे गोळे वाफळून घ्यायचे. कसे तर पहा, जी ग्रेव्ही आपण बनवलेली आहे त्या ग्रेव्हीमध्ये सर्व मसाले ऍड करायचे. लाल तिखट, मीठ, गरम मसाला, काळा मसाला आणि धने पावडर हे सर्व मसाले घातले की थोडेसे पाणी घालून ह्याला मिक्स करून घ्यायचे आणि यावरतीच हे बनवलेले गोळे आपण वाफळायला ठेवणार आहोत. ही भाजी खूपच अप्रतिम होते. नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सर्व गोळे मी पहा ग्रेव्हीवरती ठेवलेले आहेत आणि त्यावरती झाकून घेतलेले आहे. एक 4 ते 5 मिनिटांनी उघडून पाहायचं आहे आणि ग्रेव्ही खाली चिटकत नाही किंवा करपत नाही हे पण चेक करायचे आहे. हे पहा, ग्रेव्ही हलवून घ्यायची आणि 4 ते 5 मिनिटासाठी हे गोळे सगळे वाफळून घ्यायचे आहेत. आणि गोळे सर्व वाफाळे का नाही हे असे बोटा लावून आपण चेक करू शकतो. बोटाला जर लागले नाही पीठ तर समजायचे गोळे वाफाळलेले आहेत. आणि वाफाळलेले गोळे सर्व ग्रेव्हीमध्ये सोडून द्यायचे आहेत आणि मिक्स करून 3 ते 4 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. मग आवडली ना रेसिपी जाता जाता लाईक करायला विसरू नका. थँक्यू.